नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कन्स्ट्रक्शन्स ऑफ ट्रायंगल्स या चॅप्टरमधील आज आपल्याला या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 4.3 सोडवायचा आहे. सोडूया. पहिला प्रश्न ॲज इट इज आपण ब्लँक पेजेसवर लिहून घेतलेला आहे. कन्स्ट्रक्ट ट्रायंगल PQR. येथे आपल्याला ट्रायंगल PQR काढायचा आहे. Q अँगल आणि R अँगल दिलेला आहे आणि तीन साइड्सची ॲडिशन म्हणजे पेरिमीटर दिलेली आहे 9.5 सेंटीमीटर. दोन अँगल आणि पेरिमीटर दिली असता आपल्याला ट्रायंगल PQR कन्स्ट्रक्ट करायचा आहे. सर्वप्रथम आपण जी पेरिमीटर दिलेली आहे तेवढ्या लांबीचा एक सेगमेंट काढणार. 9.5 सेंटीमीटरचा आपल्याला एक सेगमेंट काढायचा आहे स्केलच्या साहाय्याने. मी पेनाचा वापर करतो आहे, तुम्हाला पेन्सिलचा वापर करायचा आहे कारण व्हिडिओमध्ये क्लिअर दिसण्यासाठी मी पेन वापरतो आहे. 9.5 सेंटीमीटरचा आपण एक सेगमेंट काढणार. हा सेगमेंट काढलेला आहे आपण 9.5 सेंटीमीटरचा. इथे ट्रायंगल PQR काढायचा आहे. हे तीन पॉईंट सोडून दुसरे कोणतेही आपल्याला पॉईंट घ्यायचे आहेत. सपोज आपण A आणि B घेऊ. फक्त PQR हे जे सेगमेंटचे एंड पॉईंट आहेत यांना PQR व्यतिरिक्त वेगळे नाव द्यायचं. सपोज आपण A आणि B हे दोन पॉईंट घेतलेले आहेत. तर आता पहा, येथे अँगल 70चा आहे, Q अँगल 70चा आहे. याची हाफ करायची आपल्याला म्हणजे 35 डिग्रीचा अँगल आपल्याला A पॉईंटवर काढायचा आहे आणि R अँगल 80चा आहे तर याचे हाफ होतील 40 डिग्री. तर हा अँगल आपल्याला B पॉईंटवर काढायचा आहे. A पॉईंटवर 35 डिग्रीचा अँगल काढू आपण. 35ची मार्किंग केलेली आहे. हा रे आपण एक्सटेंड करू. हा अँगल काढलेला आहे आपण 35 डिग्रीचा आणि B पॉईंटवर अँगल काढायचा आपल्याला 40 डिग्रीचा. B पॉईंटवर अँगल काढणार आपण 40 डिग्रीचा. हा अँगल काढलेला आहे आपण 40 डिग्रीचा. आपल्याला अँगल कोणते दिलेत? Q आणि R दिलेत. Q अँगल दिलेला आहे, R अँगल दिलेला आहे, परंतु P अँगल दिलेला नाही आहे. म्हणजे हा पॉईंट कोणता मिळाला आपल्याला? P पॉईंट मिळालेला आहे. आता Q आणि R हे दोन पॉईंट या AB सेगमेंटवर आहेत. नेमके कोठे आहेत हे ठरवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? हा AP सेगमेंट बायसेट करायचा आहे आणि PB सेगमेंट बायसेट करायचा आहे. म्हणजे यांना परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचे आहेत. AP सेगमेंट आपण बायसेट करू. सेगमेंटच्या हाफपेक्षा जास्त डिस्टन्स घेतलेलं आहे, मार्किंग करणार आपण. त्याप्रमाणे P पॉईंटवरून मार्किंग करणार. आपल्याला दोन आर्क टच होताना दिसतील. हे दोन पॉईंट मिळालेले आहेत. हे दोन पॉईंट आपण जॉईन करून घेऊ. म्हणजे या AP सेगमेंटचा आपण काय काढलेला आहे? परपेंडिक्युलर बायसेक्टर. हा परपेंडिक्युलर बायसेक्टर AB सेगमेंटला ज्या पॉईंटमध्ये टच होतो तो पॉईंट कोणता असणार आहे? आपला Q पॉईंट असणार आहे. कारण Qच्या हाफ अँगल येथे काढलेला आहे आपण, म्हणजे हा पॉईंट Q आहे. Rचा हाफ अँगल येथे काढलेला आहे म्हणजे आता R पॉईंट आपल्याला येथे मिळेल. नेमका कोठे मिळेल हे ठरवण्यासाठी आपल्याला PB हा सेगमेंट आपण बायसेट करू. हा सेगमेंट आपण बायसेट करू. हा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढलेला आहे. तो AB सेगमेंटला या पॉईंटमध्ये टच होतोय. हा पॉईंट कोणता असणार आहे? R पॉईंट असणार आहे. कारण आपण 80 डिग्रीचा हाफ येथे काढलेला आहे म्हणजे हा पॉईंट कोणता आहे? R आहे. आता PQR हे तीनही पॉईंट मिळाले आपल्याला. जॉईन करून घेऊ आपण. PQ जॉईन करू आणि PR जॉईन करू म्हणजे ट्रायंगल PQR कन्स्ट्रक्ट झालेला आहे. हा अँगल Q अँगल ॲटोमॅटिक 70 डिग्रीचा आलेला आहे आणि R अँगल ॲटोमॅटिक 80 डिग्रीचा आलेला आहे. कारण हा परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे, बरोबर आहे. त्यामुळे Q पॉईंट या परपेंडिक्युलर बायसेक्टरवर असल्यामुळे AQ हा सेगमेंट आणि QP हा सेगमेंट हे दोन सेगमेंट इक्वल असतात. त्यामुळे काय होईल? हा ट्रायंगल APQ समद्विभुज त्रिकोण होईल. म्हणजे कोणता? आयसोस्कल्स ट्रायंगल होणार आहे APQ हा ट्रायंगल. कशामुळे? या दोन साईड इक्वल आहेत. या दोन साईड इक्वल आहेत म्हणजे काय होईल? या इक्वल साईड समोरील अँगल इक्वल असतात म्हणजे हा पण अँगल किती येणार आहे? 35 डिग्रीचा, बरोबर आहे. हा 35चा आलेला आहे.
परंतु या ट्रायंगलचा एक्सटेरियर अँगल PQR आहे, बरोबर आहे. म्हणजे या दोन अँगलची ॲडिशन केली तर ती एक्सटेरियर अँगल एवढी असते. म्हणजे हा 35, हा 35, म्हणजे हा किती येणार आहे 70 डिग्रीचा. त्याप्रमाणे हा 40 आहे, हा पण 40 असेल. ह्या दोघांचे ॲडिशन म्हणजे हा एक्सटेरियर अँगल होईल या ट्रायंगलचा PRB. या ट्रायंगलचा हा PRQ एक्सटेरियर अँगल आहे. त्याप्रमाणे हा 80 डिग्रीचा अँगल आपला मिळालेला आहे. पहा, हा सेगमेंट या सेगमेंटला इक्वल आहे. हा PR सेगमेंट या RB सेगमेंटला इक्वल असतो. पहा, याची तुम्हाला रफ फिगर पण काढता येईल. आता रफ फिगर काढू आपण. पहा, रफ फिगर काढण्यासाठी हा सेगमेंट काढणार आपण एक. सपोज AB. दोन अँगल 70 आणि 80चे आहेत. 70चे हाफ येथे 35 होतील. हा अँगल आपण 35चा काढणार. दुसरा अँगल 80चा दिलेला आहे, म्हणजे 80चे हाफ 40 होतील. हा अँगल आपण 40 डिग्रीचा काढणार आहोत. Q आणि R हे दोन अँगल दिले आपल्याला. P अँगल दिलेला नाही आहे, त्यामुळे हा पॉईंट P मिळाला आपल्याला. तर आता हा AP सेगमेंट आपण बायसेट करणार. AP सेगमेंटवर आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर काढणार. समजा हा परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे, म्हणजे हा पॉईंट मिळेल आपल्याला. तो कोणता असणार आहे Q पॉईंट. त्याप्रमाणे हा पण सेगमेंट आपण बायसेट करणार. हा पॉईंट कोणता असेल R पॉईंट. PQ आणि PR आपण जॉईन करून घेणार. हे AQ इक्वल टू QP आणि PR इक्वल असेल RBला. याप्रमाणे आपल्याला म्हणजे हा अँगल 35चा आहे, तर हा अँगल 70चा होईल. हा 40चा आहे, तर हा अँगल आपला 80 डिग्रीचा होणार आहे. याप्रमाणे तुम्हाला रफ फिगर काढता येईल. AB सेगमेंट आपण 9.5 सेंटीमीटरचा घेतलेला आहे. नेक्स्ट पहा, दुसरा प्रश्न. येथे आपल्याला ट्रायंगल XYZ काढायचा आहे. Y अँगल दिलेला आहे 58 डिग्रीचा आणि X अँगल दिलेला आहे 46 डिग्रीचा. पहा, 58चे हाफ किती होतील 29 डिग्री होतील. आणि X अँगल 46चा आहे, त्याचे हाफ केले तर 23 डिग्री होतील, बरोबर आहे. आणि पेरिमीटर म्हणजे तीन साईडची ॲडिशन किती दिलेली आपल्याला 10.5 सेंटीमीटर. म्हणजे आपण काय करणार, येथे रफ फिगर काढू आपण. 10.5 सेंटीमीटरचा एक सेगमेंट काढणार. ट्रायंगल XYZ पाहिजे, त्या व्यतिरिक्त वेगळे नाव देऊ आपण सेगमेंटला. सपोज AB. हा सेगमेंट घेतला आपण 10.5 सेंटीमीटरचा. नंतर आपल्याला Y अँगल 58चा आहे, त्याचे हाफ 29 होतील. म्हणजे येथे अँगल काढणार आपण A पॉईंटवर 29 डिग्रीचा. आणि B पॉईंटवर अँगल काढायचा आपल्याला 23 डिग्रीचा. पहा, हा अँगल काढू आपण 23 डिग्रीचा. ही रफ फिगर आहे, मी पेनाने काढतोय, तुम्हाला पेन्सिलने काढायची आहे. पहा, दोन अँगल Y आणि X दिले आपल्याला. म्हणजे Y अँगल दिलेला आहे, X अँगल दिलेला आहे, Z अँगल आपल्याला दिलेला नाही आहे. Z अँगल म्हणजे हा पॉईंट आपल्याला Z मिळालेला आहे, बरोबर आहे. आता आपल्याला Y आणि X हे दोन अँगल काढण्यासाठी हा सेगमेंट बायसेट करायचा आहे आणि हा पण सेगमेंट बायसेट करायचा आहे. म्हणजे परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा आहे. या सेगमेंटचा मार्किंग करणार आपण आणि असा काढणार, बरोबर आहे. नंतर हा पण सेगमेंट आपण बायसेट करणार. म्हणजे काय होईल, या सेगमेंटचे दोन इक्वल पार्ट होतील. पहा, हे परपेंडिक्युलर बायसेक्टर AB सेगमेंटला ज्या पॉईंटमध्ये टच होतात ते पॉईंट आपले कोणते असतील, Y आणि X. हा Y असेल आणि हा X असेल. नंतर आपण XY आणि XZ जॉईन करणार. हा 29चा अँगल आहे, म्हणजे हा याच्या डबल 58चा येणार आहे, बरोबर आहे. आणि हा 23चा आहे, म्हणजे हा अँगल आपला 46चा होईल. पहा, हा सेगमेंट हे दोन इक्वल असतील आणि हा सेगमेंट इक्वल असेल. याप्रमाणे रफ फिगर. आता आपण फेअर फिगर काढूया. पहा, त्यासाठी आपल्याला 10.5 सेंटीमीटरचा एक सेगमेंट काढायचा आहे, कारण पेरिमीटर आपल्याला 10.5 सेंटीमीटर दिलेली आहे. पहा, इथे आपण 10.5 सेंटीमीटरचा एक सेगमेंट काढू. सपोज AB सेगमेंट आपण काढलेला आहे. AB सेगमेंट 10.5 सेंटीमीटरचा आहे. आपल्याला दोन अँगल काढायचे आहेत. एक 58चा दिलेला आहे, त्याचे हाफ होतील 29. म्हणजे A पॉईंटवर अँगल काढू आपण 29 डिग्रीचा. पहा, हे 29 डिग्रीचा अँगल मार्किंग केलेली आहे. तो रे आपण एक्सटेंड करून घेऊ. आणि येथे अँगल काढायचा आपल्याला B पॉईंटवर 23 डिग्रीचा. 23. पहा,
हा रे एक्सटेंड करून घेऊ. हा अँगल काढलेला आहे आपण 29 डिग्रीचा. हा अँगल काढलेला आहे आपण 23 डिग्रीचा. हा पॉईंट मिळेल आपल्याला झेड. बरोबर आहे. आता ए झेड हा सेगमेंट बायसेट करू आपण. हा हाफपेक्षा जास्त डिस्टन्स घेतलेलं आहे. सेगमेंटच्या वरच्या साईडला मार्किंग केली, त्याप्रमाणे खालच्या साईडलाही मार्किंग केली आपण. झेड पॉईंटवरून मार्किंग करणार, डिस्टन्स न हलू देता. हे दोन पॉईंट आपल्याला मिळतील. हे दोन पॉईंट आपण जॉईन करून घेऊ. तर हा परपेंडिक्युलर बायसेक्टर ए बी सेगमेंटला या पॉईंटमध्ये टच होतो आहे, म्हणजे हा पॉईंट आपला वाय असेल. बरोबर आहे. आता एक्स पॉईंट मिळविण्यासाठी आपल्याला हा झेड बी सेगमेंट बायसेट करायचा आहे. त्यासाठी हाफपेक्षा जास्त डिस्टन्स घेतलेलं आहे, मार्किंग करणार. डिस्टन्स न हलू देता बी पॉईंटवरून मार्किंग करणार. इथे आपल्याला पॉईंट मिळालेला नाही आहे, थोडी आपण एक्सटेंड करू आर्क अजून. पॉईंट मिळाला. हे दोन पॉईंट आपण जॉईन करून घेऊ. म्हणजे हा पॉईंट कोणता मिळतो आहे आपल्याला? एक्स. आता झेड वाय जॉईन करणार आपण आणि झेड एक्स जॉईन करणार. हा 29चा आहे, म्हणजे हा डबल 58चा ॲटोमॅटिक झालेला आहे. हा 23चा आहे, म्हणजे हा अँगल 46चा झालेला आहे. कारण ही साईड या साईडला इक्वल आहे आणि ही साईड या साईडला इक्वल आहेत. हे दोन ट्रायंगल आयसोस्कल्स आहेत. ह्या दोन साईड इक्वल असल्यामुळे हे दोन अँगल इक्वल आहेत. म्हणजे हा पण 23चा आहे, हा पण 23चा आहे. परंतु या ट्रायंगलचा एक्सटिरियर अँगल हा आहे. एक्सटिरियर अँगलची ॲडिशन किती असते? त्या रिमोट इंटेरियरच्या अँगलची ॲडिशन एवढी असते. हे दोन इक्वल आहेत, 23 म्हणजे हा 46चा आहे. बरोबर आहे. याप्रमाणे ट्रायंगल आपला कन्स्ट्रक्ट झालेला आहे. हा सेगमेंट आपण 10.5 सेंटीमीटरचा घेतलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. येथे आपल्याला ट्रायंगल LMN काढायचा आहे. एम अँगल 60चा दिलेला आहे आणि एन अँगल 80चा दिलेला आहे. एम अँगलचा हाफ अँगल किती होईल? 30 डिग्रीचा होईल आणि एन अँगलचा हाफ अँगल किती होईल? 40 डिग्रीचा होईल. बरोबर आहे. हा 80 आहे म्हणजे हाफ 40 होतील, 60 आहे म्हणजे हाफ 30 होतील. आणि पेरिमीटर किती आहे? 11 सेंटीमीटर. सर्वप्रथम आपण रफ फिगर काढू. जी पेरिमीटर आहे तेवढा एक आपण सेगमेंट काढणार. जी आपल्याला पेरिमीटर दिलेली आहे त्या लांबीचा आपण एक सेगमेंट काढलेला आहे ए बी 11 सेंटीमीटरचा. नंतर ए पॉईंटवर 30 डिग्रीचा अँगल काढणार आपण. हा अँगल 30 डिग्रीचा. ही रफ फिगर आहे आणि बी पॉईंटवर 40 डिग्रीचा अँगल काढणार आपण. हा अँगल 40 डिग्रीचा. हे दोन अँगल ज्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होतात तो पॉईंट कोणता असणार आहे? एम अँगल दिलेला आहे, एन पण आपल्याला दिलेला आहे, एल अँगल दिलेला नाही आहे. एल अँगल म्हणजे हा पॉईंट एल आहे. एम आणि एन हे दोन पॉईंट या सेगमेंटवर कुठे असतील हे ठरवण्यासाठी हा सेगमेंट आपल्याला बायसेट करायचा आहे. सपोज हा त्याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे, म्हणजे हा पॉईंट एम मिळेल आपल्याला. आणि हा सेगमेंट जर बायसेट केला आपण तर हा पॉईंट आपल्याला एन मिळेल. नंतर आपण हे सेगमेंट जॉईन करून घेऊ, म्हणजे ट्रायंगल LMN तयार झालेला आहे. हा अँगल 30 आहे म्हणजे हा ॲटोमॅटिक 60चा आलेला आहे. हा अँगल 40 म्हणजे हा ॲटोमॅटिक 80चा झालेला आहे. AM इक्वल असेल LMला आणि हा सेगमेंट इक्वल असेल या NB सेगमेंटला. टोटल लेंथ किती आहे? 11 सेंटीमीटर. याप्रमाणे रफ फिगर होणार आहे आपली. त्याप्रमाणे आता आपण फेर फिगर काढू. सर्वप्रथम 11 सेंटीमीटरचा एक सेगमेंट काढू आपण. फ्रॉम 0 to 11. हा सेगमेंट काढलेला आहे आपण. सपोज AB सेगमेंट काढला आपण. तर आता आपल्याला काय करायचं आहे? 30 आणि 40चे अँगल काढायचे आहेत. बरोबर आहे. ए पॉईंटवर 30चा अँगल काढू आपण. हा 30ची मार्किंग केली आपण. हा रे आपण एक्सटेंड करून घेऊ. हा अँगल झालेला आहे 30 डिग्रीचा. बी पॉईंटवर अँगल काढायचा आहे 40 डिग्रीचा. बी पॉईंटवर अँगल काढू आपण 40 डिग्रीचा.
येथे आपल्याला एक पॉईंट मिळालेला आहे. तो पॉईंट कोणता असेल? आपल्याला एम अँगल दिलेला आहे, एन अँगल पण दिलेला आहे. तो पॉईंट कोणता असेल? एल पॉईंट. बरोबर आहे. हा पॉईंट कोणता आहे? एल आहे. आणि एम आणि एन ते दोन पॉईंट ए बी सेगमेंटवर आहेत. नेमके कोणते आहेत ठरविण्यासाठी आपल्याला हा सेगमेंट बायसेट करायचा आहे. पहा, हा सेगमेंट आपण बायसेट करू. पहा, सेगमेंट बायसेट कसा करायचा आहे हे आपण प्रॅक्टिस सेट 4.1 आणि 4.2 मध्ये पाहिलेलं आहे. पहा, हा सेगमेंट आपण बायसेट केला म्हणजे काय? या सेगमेंटचे आपण दोन इक्वल पार्ट केले. हा पार्ट आणि हा पार्ट इक्वल आहे. आता हा पॉईंट आपला कोणता असणार आहे? एम. त्याप्रमाणे एल बी सेगमेंट आपण बायसेट करू. पहा, हा सेगमेंट बायसेट करू आपण. हे दोन पॉईंट जॉईन करून घेऊ. हा परपेंडिक्युलर बायसेक्टर ए बी सेगमेंटला ज्या पॉईंटमध्ये टच होतोय तो पॉईंट कोणता असेल? आपला एन असेल. आता एल एम जॉईन करू आणि एल एन जॉईन करू म्हणजे ट्रायंगल एल एम एन आपला तयार झालेला आहे. हा अँगल 30चा आहे म्हणजे हा अँगल ॲटोमॅटिक 60चा आलेला आहे आपला. हा अँगल आपण 40चा काढलेला आहे म्हणजे हा अँगल त्याच्या डबल 80चा आलेला आहे. पहा, ए एम हा सेगमेंट इक्वल असतो या सेगमेंटला आणि हा सेगमेंट इक्वल असतो या सेगमेंटला. टोटल लेंथ आपण काढलेली आहे 11 सेंटीमीटर. याप्रमाणे आपला ट्रायंगल एल एम एन कन्स्ट्रक्ट झालेला आहे. समजले मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.